कळवण तालुक्यातील शिवभांडणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे सन 2021 पासून एकच शिक्षिका कार्यरत असून या शाळेत पहिली ते चौथी पर्यंत वर्ग आहेत। शाळेची पटसंख्या 36 असून त्या ठिकाणी एकच शिक्षक आहे, तोही शिक्षक आजारी असतो। शिक्षक नसल्याने येथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे। ग्रामस्थांनी वारंवार केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी, गट शिक्षण अधिकारी यांना निवेदन सादर करून त्या निवेदनाची दखल घेतली जात नाही। त्याच अनुषंगाने ग्रामस्थांनी गट विकास अधिकारी यांना निवेदन देऊन जर शाळेला शिक्षक दिला नाही तर शाळेला कुलूप लावण्यात येईल असा इशारा गट विकास अधिकारी निलेश पाटील यांना देण्यात आला आहे। तसेच जर 3 ते 4 दिवसात शिक्षक मिळाला नाही तर ग्रामस्थ व कळवण तालुक्यातील आदिवासी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते पंचायत समिती येथे आंदोलन करणार असल्याचे सांगण्यात आले आहे। यावेळी गावातील बाबूराव गायकवाड, पांडुरंग गायकवाड, निलेश बागुल, किरण खांडवी, सुनीता पवार, कविता वाघ, अर्चना बागुल, रेखा गायकवाड आदी ग्रामस्थ उपस्थित होते। तसेच आदिवासी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वप्रथम मी तुमच्या सर्व न्यूज चॅनलचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो, कारण सर्वसाधारण गावातून आलेल्या ज्या महिला आहेत त्या महिला आज काय विषय घेऊन आल्या आहे, ते शाळेत शिक्षक हवा आहे ही विषय घेऊन आलेला आहे। खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे का महिला वर्ग हा शिक्षणाच्या प्रवाहाकडे एक चांगल्या नजरेने बघतो आहे। आणि अशी परिस्थिती कळवण तालुक्यामध्ये आहे, जो प्रकल्प कार्यालयात पण चालू आहे आणि आज जिल्हा परिषदमध्ये पण चालू आहे। शाळेवर कुठल्याही अधिकाऱ्याचं लक्ष नाही अशा पद्धतीचे एक ओरड संघटनांकडे येत आहे। कारण 8 पट संख्या असलेल्या जागेवरती 2 शिक्षक आहेत, 37 पट संख्या असलेल्या जागेवरती एकच शिक्षक आहे। त्या एक शिक्षकाला 17 मस्टर भरावं लागतात आणि त्याला कायम कारभारासाठी इकडे यावं लागतं। मग ते मुलं पुढं जाणार, हा एक महत्त्वाचा विषय आहे। तर आम्हाला असं वाटतं की संघटनेच्या वतीने प्रत्येक शाळेवरती 2 शिक्षक तरी त्या ठिकाणी अवेलेबल पाहिजे, की जेणेकरून मुलांचं एज्युकेशन बुडणार नाही आणि शिक्षकांना अतिरिक्त जो काय कारभार आहे तो देण्यात नाही येऊ, यासाठी पण आम्ही भविष्यात आंदोलन करणार आहोत। आश्वासन जर पूर्ण झालं नाही तर आम्हाला नावीलाज असतो, शाळेला कुलूप लावावं लागेल जर शिक्षक उपलब्ध करून नाही दिलं तर। आणि दुसरी गोष्ट की तेवढं करून पण नाही झालं तर आम्हाला नावीलाज असतो नाशिकपर्यंत तो आंदोलन पुढं घ्यावं लागेल, आंदोलन किंवा उपोषणाला बसावं लागणार आहे। आम्ही तसं अर्जात उल्लेख केलेला आहे का आम्ही उपोषणाला बसू आणि सगळ्यांची आमची गावकऱ्यांची चर्चा झालेली आहे। आज आम्ही पूर्ण गावकरी नाही पण अर्धं गाव आहे, जेवढे पण पालक लोक आहेत तेवढे पण आलेले आहेत। आणि दुसरा विषय की वर्गखोली मागणीचा, तो पण आम्ही मांडलेला आहे मुद्दा, कारण की ती 3 वर्षापासून वर्गखोली बंदच आहे, ते अजून काही चालू झालेली नाही। ते कसं आहे मग आता शाळेचा विचार कोणी करत नाही, मंदिर तर पाहिजे सगळ्यांना, मग शाळा कोणालाच नाही लागत का? पोरं आपलेच पोरं शिकताना शाळेत, त्यांचं बी भविष्य आहे ना पुढं, आपणच विचार नाही करणार तर मग कोण करणार आहे? गावकऱ्याला पण समजायला पाहिजे ना का आपण काय निधी मागायला पाहिजे, काय नाही सरकारकडे। त्या म्हणजे मंदिरासाठी भरपूर निधी मागवतात ते, शाळेसाठी का बरं नाही? आज आमच्या गावात ती भिंत पडायला आली, आम्ही ते पोरांना आम्ही सांगून देतो का त्या वर्गात जायचं नाही, घरीच सांगतो का जायचं नाही, कारण की ते केव्हा पडून येईल, पाऊस चालू आहे, पावसामुळे भिजल्यावर ती भिंत खाली पडणारच ना। पण मग ते शासनचे पण धोरण कुठंतरी चुकीचे आहे असं नाही वाटत का आपल्याला? चुकीचं तर फार आहे, काय कोणी लक्ष देत नाही येऊन। गावात आहे ते ग्रामपंचायतवाले ते पण नाही, त्यांना सांगायला गेलो का आम्ही एवढ्याशा निधीत काय काय करायचं, मग शाळा उपयोगी आहे का मंदिर उपयोगी आहे ते सांगताय। आता आम्ही शिक्षक देऊ 2-3 दिवसात म्हणजे सोमवारपर्यंत येऊन जाईल, मग आम्हाला शिक्षकाची खूप गरज आहे का पाहिजेच तिथे शिक्षक नाही। मॅडमांची आर्थिक परिस्थिती म्हणजे मानसिक याच्याने त्यांना काय होत नाही, त्याच्यामुळे आम्हाला शिक्षक पाहिजे आणि आमच्या पोरांचे लई नुकसान होत आहे। ते पोरांना शिकवायला एकच वर्ग आहे, एक वर्ग पडलेला आहे, त्याच्यात बसवायला आम्ही घाबरतो, कारण की ते केव्हा पडून जाईल ते सांगता येणार नाही, म्हणून आम्हाला एक खोली पण उपलब्ध पाहिजे। साधारण किती दिवसापासून शिक्षक नाही आपल्याकडे? आता झाले 1.5-2 वर्षे होत आले। आपला पाठपुरा किती वर्षापासून? 1 वर्षापासून। आसपास आपल्याला काही दाद देण्यात आले नाही का शिक्षण विभागाकडे? नाही, शिक्षक आम्हाला म्हणजे उपलब्ध करून दिलेला होता, पण तो मध्येच नाही का त्यांनी पैसे देऊन आणि दुसऱ्या शाळेवर पाठवलं ते शिक्षकांना, काही आमच्या शाळेपर्यंत आलेला नाही शिक्षक। आणि तिथं त्या मॅडम आहे त्यांना म्हणजे पक्षवाद म्हणजे झालेला आहे ना, त्याच्यामुळे ते अपंग आहे, त्यांना काय ते जास्त बोलणं पण होत नाही, बसणं पण होत नाही, आणि त्यांना असं पोरं चिडचिड करतात शाळेत, ते पण सहन होत नाही, कारण की ते पेशंट असल्यामुळे नाही का ते सहनच करू शकत नाही।
मॅम आता बी.डी.ओ साहेबांकडे तुम्ही आले आज सगळे 5-25 महिला बी.डी.ओ साहेबांनी आपल्याला काय शिकवलं? ते सांगताय आम्ही पाठवू, शिक्षक पाठवू, पण म्हणजे ते काय आता पाठवतात, ते पाठवतील का नाही पाठवतील त्यांच्यावर आहे. पण आम्हाला खरंच खूप गरज आहे का शिक्षक पाहिजे. आमच्या पोरांचे म्हणजे नुकसानच होत आहे. आणि जर शिक्षक मी पाठवण्यात आला ना आम्ही मग पुढे जाऊ साहेबांकडं. लोकशास्त्र न्यूजसाठी सागर मोर, कळवण.